नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी आरती आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। कापशीचे एटीएम फोडून लाखो रुपये लंपास। शासकीय दूध डेअरीमध्ये वायू गळती। सर्वोपचार रुग्णालयाला लवकरच मिळणार नवीन सिव्हिल सर्जन। विभागीय आयुक्तांनी नोंदविले पत्रकारांचे बयान। शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघनाचे प्रमाण वाढले। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कापशी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपये लंपास केले। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। पातूर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या कापशी येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून त्यातून तब्बल लाखो रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना आज सकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली असून ही घटना सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे। पातूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कापशी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम आहे। हे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील तब्बल 10 लाख रुपये पळविल्याचा अंदाज आहे। सदर घटना शुक्रवारी पहाटे 4च्या सुमारास घडली। घटनेची माहिती पातूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली। एटीएमचा पंचनामा करून श्वान पथकाला पाचारण करून ठसे तज्ञ सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत। या प्रकरणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजर यांच्या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तसेच बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून तपासाबाबत मार्गदर्शन केले। पुढील तपास पातूर पोलीस करत आहेत। ग्रामीण नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून गावोगावी एटीएमची सुविधा बँकांमार्फत दिली जाते, मात्र सुरक्षा रक्षकाअभावी एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर सोडली जाते आणि नागरिकांच्या घामाच्या पैशावर चोरटे असा डल्ला मारतात। दरम्यान काही दिवसापूर्वी पातूर शहरातील सोन्या चांदीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा ऐवज चोरून नेला होता। या प्रकरणाचा अद्याप पातूर पोलिसांनी तपास लावला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। अकोला येथे राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय दूध डेअरीतील दूध प्रक्रिया यंत्रामधून अमोनिया गॅसची गळती झाल्याने खळबळ उडाली। अग्निशमन दलाने वेळीच पोहोचून ही वायू गळती थांबविली। शासकीय दूध डेअरी परिसरात पाठीमागच्या बाजूला एसी प्लांट कार्यान्वित आहे। या प्लांटमधील एका पाईपला गुरुवारी सायंकाळी अचानक लिकेज झाला, त्यामुळे अमोनियाची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली। काही नागरिकांना श्वास, दमा व डोळ्याला खाज येण्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांनी परिसरात पाहणी केली असता कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासकीय दूध डेअरीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीने अमोनियाची गॅस गळती सुरू असल्याचे दिसून आले। त्यानंतर नागरिकांना या घातक प्रकाराची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमन विभागाच्या 3 वाहनांद्वारे या गळतीवर पाणी टाकणे सुरू करण्यात आले। मात्र कर्मचाऱ्यांनाही श्वास घेण्याचा प्रचंड त्रास होत असल्याने कर्मचारी बदलून वारंवार पाण्याचा मारा सुरू ठेवण्यात आला। 8 बंब पाणी रिचवल्यानंतर येथील गॅस गळतीचा त्रास कमी झाला। तसेच बाजूलाच असलेल्या एका रिकाम्या टाकीमध्ये अमोनिया गॅस साठविण्यात आला। मात्र तरीही पाईप व टाकीतील काही अमोनियाची गळती सुरूच असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला। या गळतीची माहिती मिळाल्यानंतर खदानचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्यासह सिव्हिल लाईन पोलीसही घटनास्थळावर दाखल झाले होते। मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख रमेश ठाकरे यांनीही तळ ठोकून ही गळती रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले।
याचा अमोनिया गॅस लीक झालेला आहे आणि अमोनिया गॅस लीक झाल्यामुळं त्याला होता येतो सगळं कंट्रोलिंग पूर्ण कमीत कमी गॅस वेस्ट व्हावा, कमीत कमी लिकेज राहा म्हणून पूर्ण प्रयत्न करणं सुरू आहे. सगळे आसपासचे व्हाल्व बंद करून ठेवलेले आहेत आणि जेवढा आता पाईपलाईनमध्ये तेवढा गॅस जाणारच आहे. अकोला सरोपचार रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून रिक्त असलेले सिव्हिल सर्जन पद लवकरच भरण्यात येत आहे. यापदी डॉक्टर सुरेखा मेंढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अकोला येथील सरोपचार रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून जिल्हा शल्य चिकित्सक पद रिक्त असल्या कारणाने सरोपचार रुग्णालयाचे कामकाज पूर्णतः ठेपाळले आहे. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजकुमार चौहान मागील 1 महिन्यापासून रजेवर गेले आहेत. तेव्हापासून जिल्हा शल्य चिकित्सक पद रिक्त होते. आता अकोला सरोपचार रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉक्टर सुरेखा मेंढे येणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. डॉक्टर सुरेखा मेंढे ह्या सध्या ठाणे येथे कार्यरत आहेत. यापूर्वी त्या अकोला येथे स्त्री रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकपदी कार्यरत होत्या. डॉक्टर सुरेखा मेंढे ह्या जर जिल्हा शल्य चिकित्सक पदी आल्या तर सरोपचार रुग्णालयाचे कामकाज पूर्वपदावर येऊ शकते. अकोला जिल्हाधिकारी प्रकरणात विभागीय आयुक्तांनी पत्रकारांचे बयान नोंदविले. इन कॅमेरा व लिखित स्वरूपात बयान नोंदविण्यात आले. पत्रकारांसोबत अशोभनीय व्यवहार करणारे जिल्हाधिकारी यांच्या चौकशीचा अहवाल महिनाअखेर शासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी गुरुवारी येथे पोहोचून पत्रकार संपादक व इतरांच्या साक्षी नोंदवल्या. राज्य शासनाने त्यांना या प्रकरणाचे चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या दालनात इन कॅमेरा पार पडलेल्या या चौकशीसाठी पत्रकार संपादकांसह मोरणा फाउंडेशनचे पदाधिकारी आणि काही अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते. त्यापैकी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली तर अधिकाऱ्यांपैकी एकाने त्यांचे म्हणणे आयुक्तांच्या पुढ्यात ठेवले. तत्पूर्वी पत्रकार संपादकांचे म्हणणे एका वेळी एक अशा क्रमाने नोंदवून घेण्यात आले. दुपारी 12 ते 2 या वेळात साक्षी नोंदविण्यात आल्या. यावेळी चौकशी अधिकारी सिंह यांनी साक्ष देणाऱ्या पत्रकार संपादकांसोबत चर्चाही केली. अकोला शहरात वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात येत आहे. विशेष करून युवा वर्ग वाहतूक नियमांना पायदळी तुडविताना दिसत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. अकोला शहरात मागील काही वर्षात दुचाकी वाहन संख्येत आश्चर्यजनक वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहतुकीच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला दिसत नाही. अकोला शहरात जिकडे पाहावे तिकडे वाहतूक नियमांचे उल्लंघन सर्रासपणे सुरू आहे. एका वाहनावर टिबल सीट ही बाब सर्वसाधारण झाली आहे. विशेष करून युवा वर्ग वाहतूक नियमांना पायदळीत तुडविण्यात धन्यता मानित आहेत. धावत्या वाहनावर मोबाईल संभाषण, भरधाव वेगाने वाहन चालविणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, सिग्नल तोडणे आदी प्रकार शहरातील प्रमुख मार्गावर वाढले आहेत. अधिकतर युवकांकडे वाहन चालविण्याचे लायसन्स नाही. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी प्रत्येक चौकात तैनात आहेत, परंतु वाहतूक नियमांचे उल्लंघन मात्र थांबलेले नाही. बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या हातरून येथील बस स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ग्रामपंचायतने ठराव घेतल्यानंतरही संबंधित याकडे लक्ष द्यावयास तयार नाही. बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या हातरून गावाच्या बस स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या दयनीय झालेल्या रस्त्यामुळे गावातील नागरिकांसह बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हातरून गावातील हा प्रमुख रस्ता पूर्णतः दुरावस्थेकडे वळला आहे. या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता याचा अनुमान लावणे कठीण आहे. या रस्त्यावर अनेक वाहनधारकांचे अपघात घडत आहेत. हातरून बसस्थानकाकडे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने दिवसभर या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. या मार्गावरील नाल्या ओव्हरफ्लो झाल्याने रस्त्यावरील खड्ड्यात घाण पाणी जमा राहते. या रस्त्याच्या निर्माण कार्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेऊन बांधकाम विभागाकडे पाठविला, परंतु त्याची दखल घेतल्या गेली नाही. मागील काही वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती सुद्धा करण्यात आली नाही. रस्त्याची झालेली अवस्था व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष पाहता स्थानिक नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आरआरसी नेटवर्कद्वारे डान्स फॉर नेशन स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात येत आहे. 20 जानेवारीला स्पर्धेकरिता ऑडिशन घेण्यात येत आहे. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आरआरसी नेटवर्क तर्फे आयोजित व पॉवर्ड बाय एकता ज्वेलर्स आणि देशोन्नती, नाईक होमिओपॅथी, सारडा करिअर पॉइंटच्या सहकार्याने डान्स फॉर नेशन सीझन 2
या स्पर्धेचे आयोजन प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 25 जानेवारी रोजी सायंकाळी करण्यात आले आहे। पश्चिम विदर्भातील सांस्कृतिक क्षेत्रातील कलागुणांना एक भारदस्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने गतवर्षीनुसार यावर्षी सुद्धा RRC नेटवर्कद्वारा डान्स फॉर नेशन्स सीझन 2 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 20 जानेवारीला सकाळी 10 पासून श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे ऑडिशन्स घेण्यात येत आहे। ऑडिशन करिता आता केवळ 2 दिवस शिल्लक असून स्पर्धेचे रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी असणार आहे। स्पर्धेसाठी फॉर्म्स RRC नेटवर्क ऑफिस, उत्सव संकुल, गांधी रोड, अकोला आणि द नाइन्स कॅफे, शास्त्रीनगर येथे उपलब्ध असतील। सोलो डान्ससाठी 200 रुपये आणि ग्रुप डान्ससाठी 500 रुपये रजिस्ट्रेशन फी आकारली जाईल। ऑडिशनमध्ये निवड झालेल्या सादरीकरणाला फायनल स्पर्धेत संधी दिली जाईल आणि विजेत्यांसाठी असणार 1 लाखांपेक्षा जास्त बक्षिसे। या संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील प्रेक्षक घरी बसल्या RRC लाईव्ह चॅनलवर पाहू शकतील। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि डान्स फॉर नेशन्स सीझन 2 चा भरभरून आनंद लुटा व स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9922 60 92 51 88 62 09 23 12 वर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। अकोला येथील तापडिया नगरात गेल्या काही दिवसांपासून LED लावण्याचे कार्य संत गतीने करण्यात येत आहे। या भागात सायंकाळ होताच अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते। अकोला येथील तापडिया नगर परिसरात नवीन LED लाईट लावण्याचे काम सुरू आहे। सदर कार्य कासव गतीने करण्यात येत आहे। तापडिया नगर परिसरातील जुनी विद्युत लाईन नादुरुस्त झाली होती। यासोबतच अधिकतर खांबावरील विद्युत लाईट नदारद झाले, त्यामुळे संपूर्ण तापडिया नगर परिसर अंधारात डुबलेला असायचा। याच अंधाराचा फायदा घेत चोरीसह गुन्हेगारीच्या घटना परिसरात वाढत चालल्या होत्या। त्यानंतर या परिसरात LED लाईट लावण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आले होते। या परिसरातील विद्युत खांबावरील वायरिंग बदलून नवीन LED लाईट लावण्याचे काम सुरू करण्यात आले, परंतु सदर कार्य अत्यंत संत गतीने सुरू आहे। स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की लाईट लावण्याचे कार्य झपाट्याने करण्यात यावे। जुने शहरातील युवतीला लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी नांदुरा येथून अटक केली। या आरोपीला न्यायालयाने 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। नांदुरा तालुक्यातील बेलाड येथील युवकाने हरिहर पेठेतील युवतीला लग्नाचे आमिष दिले। या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी युवकास अटक केली। सोपान गजानन साबे याचे हरिहर पेठेतील एका युवतीसोबत प्रेमसंबंध आले। 2 वर्षांपासून त्याने युवतीचे विविध ठिकाणी लैंगिक शोषण केले। त्यानंतर युवतीने सोपान साबे याला लग्न करण्याची विनंती केली असता त्याने लग्न करण्यास टाळाटाळ केली। त्यामुळे या युवतीने युवकाविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी सोपान साबे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। त्यानंतर आरोपीस गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। कापशीचे ATM फोडून लाखो रुपये लंपास। शासकीय दूध डेअरीमध्ये वायू गळती। सरोपच्या रुग्णालयाला लवकरच मिळणार नवीन सिव्हिल सर्जन।
विभागीय आयुक्तांनी नोंदविले पत्रकारांचे बयान. शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघनाचे प्रमाण वाढले. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीचा. नमस्कार. आला संक्रांतीचा सण घेऊन सौभाग्याचा क्षण. चला सिटी मैत्रिणींनो पुन्हा भेटू, आनंद आणि मैत्रीचं वाण लुटू. तिळगुळाच्या पदार्थांची मेजवानी, उखाण्यांची स्पर्धा, बघूयात कोण घेणार संक्रांत सुंदरीचा मान. सिटी मैत्रिणींसाठी खास हळदी कुंकवाचा कार्यक्रम दिनांक 20 जानेवारीला रविवारी. स्थळ आहे सुधीर कॉलनी प्रांगण, सायंकाळी 4 वाजता. चला सिटी मैत्रिणींनो, उखाणे स्पर्धा, संक्रांत सुंदरी स्पर्धा आणि तिळगुळांचं व्यंजन या स्पर्धांमध्ये सहभागी व्हा आणि भरपूर बक्षिसं जिंका. मात्र हळदी कुंकवाला नक्की या. जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव. आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स. देखिए आपके चैनल्स हमारे साथ. आरआरसी का वादा, कम से कम में फायदा ज्यादा. अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क. चुने अपने पसंदीदा चैनल्स. आरआरसी नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चैनल. आरआरसी नेटवर्क, सेवा आमची, करमणूक तुमची. आरआरसी नेटवर्क, हो 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 हो. आरआरसी नेटवर्क.